केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती मिळाली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत सर आहेत। सावंत सर, एक देश एक निवडणूक वाटतं का तुम्हाला गरज आहे? तुम्हाला एक वाटतं की नाही? बरं झालं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे। मुळात हे इतके दांभिक आणि खोटारडे लोक आहेत ना की यांनी तर म्हणजे परिसीमा गाठलेली आता खोटारडेपणाची आणि दांभिकपणाची। मुळात आज देशातले प्रश्न काय आहेत? प्राथमिकता कशाला दिली पाहिजे? बेरोजगार वणवण फिरतोय बरं, महिलांवरचे अत्याचार थांबत नाहीत। एक दिवस वर्तमानपत्रामध्ये किंवा तुमच्या माध्यमांमध्ये बातमी येत नाही की लहान मुलीवर किंवा वृद्ध महिलेवर अत्याचार झाला नाही, अशी बातमी येत नाही। लांछन आहे महाराष्ट्राला, गृह खात्याला तर मोठं लांछन आहे। शेतकरी आत्महत्या करण्याचं थांबत नाहीयेत। कांद्याला भाव, अरे वा, आता आठवलं का निर्यात शुल्क? मग जेव्हा कांदा होता तेव्हा दिला नाही, आता शेतीत कांदा आलाय का? आता कांदा यायला वेळ आहे अजून। महाराष्ट्राच्या निवडणुका कांद्याच्या अगोदर आहेत ना, म्हणून घोषित करायचंय। सगळ्या घोषणा कथनी आणि करणीमधला फरक। आता कुठला कांदा आहे शेतकऱ्याकडे? साठवलेला कांदा असतो ना, तो कितीचा बिचाऱ्याकडे असणार? काय निर्यात? कारण तिथे सुद्धा ते निर्यातीला आमच्या जवाहरलाल पोर्टवर पडून येतो, पण तो आणखी जितका वेळ जाईल तितका अधिक सुकत जाईल। त्यातला द्रव्य जो आहे, पाण्याचा जो घटक आहे, तो कमी होत जातो आणखीन। मग तो कोण खाणार आहे? म्हणजे या सगळ्या बाजूने शेतकऱ्यांची कोंडी सुरू आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, त्यावर लक्ष नाही। वन नेशन वन इलेक्शन, अरे वा, मग महाराष्ट्राची निवडणूक का नाही घेतली? खरं तर हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकत्र व्हायला हवी होती। मागच्या वेळी एकत्र झाली होती ना। तुम्हाला दोन राज्यांच्या निवडणुका घेता येत नाही हो एकत्र, तुम्ही काय सांगता? आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका 2-2, 3-3 वर्ष होऊन गेली हो। लोकप्रतिनिधी शिवाय आहेच। म्हणूनच आम्ही सातत्याने म्हणतो तो संविधानाला धोका आहे। तुम्ही संविधान मानता का तुमचं स्वतःचं नवीन संविधान तयार झालंय? आणि म्हणून हे जे काही सुरू आहे, हा देशाला मूळ प्रश्नांपासून दूर लोटण्याचं, आणि माध्यमाने सांगतो अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायची का मजा येईल बघा। तुम्ही दखल घेता ना, त्यांना दखल घेतली गेली पाहिजे। ती दखल घेऊ नका बरं, मग काय करतील बघा। दखल घ्या महागाईची, दखल घ्या अत्याचाराची, दखल घ्या बेरोजगारीची, दखल घ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची। ती दखल घेतली जाईल। राजनीतिक ज्या नैतिकता नाहीच म्हणा, राजनीतिक प्रश्नांवरची दखल घेतली जाते आणि त्याचा उहापोह एवढा केला जातो की त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल दिली जाते। आणि नेमकं त्यांना तेच हवं आहे, कारण तिथंच त्यांना अपयश आलेलं आहे। ते अपयश कसं झाकायचं? तर मग डायव्हर्ट करायचं। आणि म्हणून हे जे आहेत ना, त्याचा निषेध करावा। तीव्र हास्यास्पद आहे। त्यांना स्वतःची नाही, जनाची नाही, मानाची तरी लाज वाटते का? विचारा जरा। म्हणजे या निवडणुका घेणं एकत्रित फिजिबल नाही आहे। कसं फिजिबल आहे मला सांगा ना? त्याच्यात अनेक विषय आहेत। बरं, गंमत अशी की नुसता कॅबिनेटने निर्णय घेतला वेगळा, काय कायद्यात तरतुदी येणार आहेत? जर हंग पार्लमेंट जसं म्हणतो आपण आलं तर मग काय होईल? सरकार मध्येच कोसळलं तर मग काय होईल? मग तेव्हा काय करणार आहात? त्यांना 3 वर्षाची पुढची निवडणूक देणार का? आणि मग पुन्हा 5 वर्ष बरोबर घेणार का? असे अनेक प्रश्न आहेत त्याचे, इतके आहेत की असंख्य प्रश्न आहेत। अक्षरशः उमेदवारांपासून प्रश्न निर्माण होणार आहेत। कशी निवडणूक लढवाय, कसं लढणार आहे, कोणत्या लेवल? म्हणून ते बिल येऊ द्या, पण खरं तर कशासाठी हा अट्टहास आहे ते कळू द्या आम्हाला। तुमचा अट्टहास कशासाठी सरकारचा? सर, तुम्हाला काय वाटतं हा कशासाठी? फक्त निवडणूक, बाकी काय आहे? त्यांना आदरणीय उद्धवजींनी जो शब्दप्रयोग त्यांच्याबद्दल केलाय तो इतका चपखल लागू आहे। सत्ता जिहादी लोक आहेत, त्यासाठी वाटेल ते करत राहतील। तिकडं मणिपूरला जायला वेळ मिळत नाही, लाज वाटली पाहिजे हो देशाच्या पंतप्रधानांना। मणिपूरला जायला वेळ मिळत नाही, आणि तुम्ही बंगालमधला विषय जो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, त्याच्यात काही वाईट वाटण्याचं कारण नाही। सुप्रीम कोर्ट सो मोठं मणिपूरच्या विषयावर काय बोलत नाही? सुप्रीम कोर्ट सुद्धा का नाही बोलत? आरती आहे ना, कसं बोलतील? हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या सगळ्या। मला तुम्हाला एक प्रश्न माझा आहे, तुम्ही धाडसाने सांगू शकता का की इलेक्शन कमिशन निष्पक्ष वागेल म्हणून? सांगू शकता? बोलून दाखवा ना जरा। अहो, असं काय करता? इलेक्शन कमिशन आहे ना, सेशन सारखी माणसं आहेत, निष्पक्ष वागतील असं सांगतं? गुलाम बसलेली माणसं आहेत। साऱ्या संस्था गुलामी करून टाकल्या। न्यायसंस्थेकडे सुद्धा बघताना वाईट वाटतं की इतकं जर हुजरेगिरी आमच्याकडे आली तर मग काय होईल सर्वसामान्य माणसांचं? सगळ्या संस्था एका विक्षिप्त माणसाच्या धोरणामुळे गुलाम करून ठेवल्या
आणि दुसऱ्या बाजूला हे असं करण्यामागचं प्रयोजन असं आहे, काल परवाकडे दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांनी केंद्राकडे तक्रार केली की आम्हाला अर्थसहाय्य मिळत नाही, केंद्र सरकार मदत करत नाही. केली की नाही तक्रार सगळ्या केंद्र? मग देश विभागायच्या मागे लागलात की काय तुम्ही? काय हेतू काय तुमचा देशातला? एकतेचा देश, एकत्र असलेला देश, कधी जातीपातीत, कधी दक्षिण उत्तर, कधी पूर्व पश्चिम, अशा पद्धतीने तुम्ही जर देश तोडणार असाल तर तुम्ही, खरंच सांगतो, तुम्ही जाल तेवढं लवकर. गणपतीला काल प्रार्थना केली, आज अल्लाला पण करतो जेव्हा लवकर याला घालवा यांना. सर 1967 ते 1970 पर्यंत हे एकत्र निवडणूक होत होत्या, तर विरोधक म्हणजे सत्ताधारी आहेत ते असं म्हणतात की मग आताच विरोध का? काळ बदलला म्हणून, काळानुरूप ते बरोबर होतं. तुम्ही आता तसे नाहीत ना, म्हणूनच मी असं मग अशी संस्था निष्पक्ष आहेत का? त्या निष्पक्ष होत्या म्हणून होत होतं. इंदिरा गांधींना साध्या सुप्रीम कोर्टानं नव्हे, अलाहाबादच्या हायकोर्टानं त्यांची निवडणूक रद्द केली. ताकद आहे हायकोर्टच्या जजकडे, आज सुप्रीम कोर्टाच्या जजकडे पण ती ताकद नाही. तुमच्या हेतूबद्दलच, तुम्ही कथनी आणि करणी याच्याबद्दल तुमचा फरक, तुमची वागणूक, तुमचे शब्द. म्हणजे काल परवाकडे मोहन भागवतांनी जे काय वक्तव्य केलं ते काय काश्मीरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेलं वक्तव्य आहे. जरा ते वक्तव्य पहा आतापासून. मी त्यांना असं म्हणतो, तेव्हा तुम्ही जे वक्तव्य मोहन भागवत साहेबांचं, हे कुणाला बोलले? ईश्वराला की ईश्वरी अवताराला? हे कळलं तर बरं होईल जरा, म्हणजे कळू दे तरी कुणाला बोललेत ते. इतकं घाणेरडं. म्हणजे आमच्या 50 वर्षाच्या काळात, आमच्याही काळात कम्युनिस्ट, काँग्रेस बरोबर आमच्या लढाया झाल्या, पण इतकं दुश्मनी धरून डंख मारणारच असतो ना, तर डंख मारण्याचं काम कधी कोणी केलं? त्या क्षणापुरतं व्हायचं, विसरून जायची लोक, पुन्हा मस्त एकत्र असायची. ती जे काय होतं ना ते संपूर्ण हरवलेलं आहे. तुम्ही माननीय इंदिरा गांधींनी सुद्धा जेव्हा आणीबाणी पुकारली तेव्हा या देशाने त्यांना पराभव केलेला आहे, पण त्याच देशानं इंदिरा गांधीने पुन्हा निवडून पण आणलेलं आहे. तुम्ही समजू नका की देशातील जनता इतकी दूधखोडी आहे. सर मग तुम्ही या निर्णयाला पुढे येईल विरोध का? नक्कीच विरोधाला विरोध नाही करणार. तुमचा हेतू काय तो कळू ना, ऑब्जेक्ट कळू दे ना. तुमचा हेतू निश्चित जायचं, तुमचं आचरण पाहिजे ना. तुम्ही आचरण काय केलं? महापालिकेच्या निवडणुका नाही घेतल्या, तुमचा हेतू चांगला समजायचा. तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाही घेतल्या, तुमचा हेतू चांगला समजायचा. तुम्ही हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र घेतल्या नाही, तुमचा हेतू चांगला समजायचा. तुम्ही काश्मीरमध्ये आता जाऊन जे बोलताय, तिथे सैन्य रोज मारलं जाते, तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या भाषणात आणि तिथल्या ऍक्शन मधला फरक काय? तो काय सांगता काय लोकांना? तिथे जवानांना मारलं जाते, शहीद होतोय जवान, काही नाही वाटत ना तुम्हाला? म्हणजे जी सत्ता जिहादी हा शब्द किती चपकल त्यांना लागू होतो ते पहा. नक्कीच. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही, मात्र यामागे जो हेतू आहे त्याला आमचा विरोध असेल, असं अरविंद सावंत सरांनी सांगितलं. कॅमेरामन अनिल संगारेंसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.